मग आजी तुमची ही कितवी वारी आहे, म्हणजे असं 50वी 100वी काय जे असेल ते आपण म्हणतो की नाही गेली 50 वर्ष 60 तर कितवी वारी आहे, अगदी सहज त्याने विचारलं त्या अँकर त्या म्हातारीला. ती म्हातारी इतकी मिश्किल हसली बघा आजी ती. मला खरं ते बघताना मला फार आनंद वाटला की कुठल्याही शाळेत न गेलेली बाई पण एक जीवनाची फिलॉसॉफी तिने सांगितली. अनेक पंडितांना जमणार नाही ते सांगितलं. तर ते म्हणले अरे बाबा वारी गिनायची नसती, वारी जगायची असती म्हणाली. आता ती मराठवाड्यातली असल्यामुळे गिनायची म्हणजे मोजायची. ती काय म्हणाली आजी वारी गिनायची नसते बाबा, वारी जगायची असते. आणि त्यामुळे काय होतं समाधान या चित्राचा अर्थ मला कळाला. बाबासाहेब दांडेकर एक नेहमी सांगा वारी काय शिकतो अनेक गोष्टी शिकवते. ते म्हणायचे की माणूस काय दैनंदिन जीवनामध्ये सारखा मग्न आहे. कुठे कशामध्ये मग्न आहे तो, तर कालची काहीतरी त्याला एखादी आठवण दुःखद आठवते आणि रोज त्याला उद्या भविष्याची चिंता त्रस्त करते आणि त्याचं वर्तमान अस्वस्थ होतं म्हणाले वारी. मग ते बाबासाहेब दांडेकर म्हणाले वारी काय शिकवते म्हणाले. ते म्हणाले भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता याच्यामध्ये वर्तमान काळ हा वाया जाऊ नये ही वारी शिकवते म्हणाले. आणि त्यावेळी मी लोक इतक्या टाळ्या 50,000 लोक असतील, खूप लोक भेटले. मला म्हणले दादा खूप सुंदर निरूपण म्हणजे आता. आणि माझं निरूपण संपलं की स्वतः भीमसेन जोशी अण्णा भारत आणि त्यांच्या पत्नी वत्सलताई असा हात करायचा खूप सुंदर. माझ्या ते डोळ्यासमोर आहे. ते वारी कशी आहे, वारीचं एक वैशिष्ट्य आहे. जो वारकरी असतो पांडुरंगाचा भक्त तो तर शेकडो वर्ष पंढरीला जातोच आहे. पण विशेषतः दर महिन्याची एकादशी आणि लौकिक अर्थाने आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या 4 वाऱ्या, त्यातल्या त्यात आषाढी ही अतिशय महत्त्वाची वारी मानली गेलेली आहे. मग कार्तिकी आणि मग चैत्र आणि माघ ह्या 4 वाऱ्या म्हणजे पंढरीला जाणाऱ्या. तसं तर रोज जाणारे लोक आहेत, रोज म्हणजे आसपासचे लोक. आणि दर महिन्याच्या एकादशीला जाणारे लोक आहेत. दर महिन्याच्या एकादशीला जाणारे कीर्तनकार आहेत आपापल्या दिंड्यातून. ज्या शेकडो वर्षांची त्यांची परंपरा काही लोकांच्या घरी की पंढरीला बरोबर दशमीला जायचं, एकादशी उपवास, द्वादशी सोडायचे आणि पुन्हा आपल्या स्थानाकडं आपल्या गावाकडं प्रस्थान करायचं. अशा वारीचे ही खूप मोठी परंपरा आहे. परंतु आषाढीची जी वारी आहे ती वारी महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या पासून म्हणजे 13व्या शतकामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्याच्या दरम्यान त्याच्या अगोदर निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई आणि ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या समकालीन असलेले नामदेव महाराज आहेत, चोखोबा आहेत, चोखोबांच्या पत्नी आहेत, सोयरवा आहेत, कर्मवेळा आहेत, बंका महाराज आहेत, जनाबाई आहेत, त्यानंतर नरहरी महाराज आहेत, सेना महाराज आहेत. हे सगळे 13व्या शतकातले संत आहेत, नामदेव महाराज वगैरे अशी. मग थोडासा काही काळ गेला की पुढं मग 15व्या 16व्या शतकामध्ये संत एकनाथ महाराज आहेत, पैठणला त्यांची समाधी आहे. माऊलींची आळंदीला आहे, निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरला आहे, सोपान काकांची सासवडला आहे आणि मुक्ताईची जळगाव जिल्ह्यामध्ये इदलाबादला, म्हणजे त्याला आता मुक्ताईनगर म्हणतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तुकोबांची समाधी नाथांची पैठणला आहे, तुकोबांची देहूला आहे, देहूची शिळा म्हणतात तिथे. आणि मग नंतर इतर जी संत मंडळी आहेत, आरणगावला सावतामाळींची समाधी, चोखोबांची नामदेव पायरीला पंढरपुरातच समोर आहे. म्हणजे चंद्रभागेतून आल्यानंतर स्नान करून पहिलं दर्शन चोखोबाचंच होतं, नंतर नामदेव महाराजांचं, नंतर मग आतमध्ये कान्होपात्र आहेत आणि मग पांडुरंगाचं दर्शन. अशी वारकऱ्यांची परंपरा आहे. पण आषाढी वारीला ह्या ज्या सगळ्या संतांचा मी उल्लेख केला, खूप संत मंडळी जवळजवळ महत्त्वपूर्ण अशा 36 संतांच्या पालख्या ह्या आषाढीला पंढरपुरात एकत्र येतात. आणि त्याचं एक पंढरपूरपासून त्या आता गजानन महाराजांचं समजा शेगावला आहे तर ते खूप लांब आहे. मग त्यांना किती वेळ लागतो तशी त्यांची निघण्याची तयारी होती. जसं काल आता 7 तारखेला
माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्याच्या अगोदर आदल्या दिवशी तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि नंतर उद्या ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकोबांची पालखी ही पुण्यामध्ये येईल आणि मग पुण्याकडून पुढं प्रस्थान होईल. पुण्याकडून जाताना हडपसरच्या वाटेवर 2 मार्ग आहेत. तुकोबाची पालखी सोलापूर मार्गाने जाते आणि ज्ञानेश्वरांची पालखी दिवे घाटातून सासवड पुरंदर वेला वगैरे जेजुरी अशी मीरा लोणंद फलटण अशी पंढरपूरला जाते. असा प्रत्येकाचा एक मार्ग ठरलेला आहे वेगवेगळा आणि त्याचं एक दिनक्रम केला आहे, टाईम टेबल केलं आहे. म्हणजे किती दिवस लागतात, माऊलींच्या पालखीला किती लागतात, तुकोबांच्या पालखीला पंढरपूरला पोचायला, शेगावच्याला किती लागतात, निवृत्त, असं टाईम टेबल केलं आहे. त्या टाईम टेबलप्रमाणे प्रस्थान आणि मग वारीकडे जाणं. आणि मग दशमीच्या आदल्या दिवशी म्हणजे साधारणपणे सगळ्या पालख्या नवमी दशमीच्या दरम्यान वाखरीच्या तळावर एकत्र येतात. वाखरी म्हणजे पंढरपूरपासून साधारणपणे 14 किलोमीटर 12-13 किलोमीटर अशा अंतरावर एक गाव आहे. तिथं त्या पालख्यांचा अगोदर मुक्काम होतो आदल्या रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पानसुपारी होते. सगळ्या ज्या पालख्या आल्या असतात त्यांची दिंडी प्रमुख, विश्वस्त आणि मानकरी, वेणेकरी वगैरे या प्रमुखांची तिथं बैठक होती. त्याला बैठक म्हणतात, त्याला पानसुपारीची बैठक म्हणतात. वारी कशी झाली, काय अडचणी आल्या, काय चर्चा, त्याची चर्चा होती. मग तिथं पूजा वगैरे होते आणि मग दुपारी पालख्या 1 वाजता पुन्हा पंढरीकडं रवाना होतात. साधारणपणे रात्री 7-8 या दरम्यान पंढरपूर नगरपालिकेतर्फे त्यांच्या वेशीवर, सीमेवर स्वागत होतं आणि मग पालख्या गावामध्ये प्रवेश करतात आणि आपापल्या ठिकाणी उतरतात. जी ठिकाणं ठरलेली आहेत, माऊलींच्या पालखीचं ठिकाण आळंदी संस्थानी, देहू संस्थानी, असं ते तिथं उतरतात. नामदेव महाराजांची पालखी तर काय म्हणजे त्यांचा जन्म जरी नरसिंह म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये, तरी त्यांचं वास्तव्य सगळं पंढरीतच झालं आणि त्यांनी संजीवन समाधी त्यांच्या कुटुंबातल्या 15 पैकी 14 लोकांनी घेतलेली आहे. ती नामदेव पायरी. म्हणजे नामदेवांची ती श्रद्धा होती की आलेला प्रत्येक वारकरी हा माझ्या डोक्यावर पाय ठेवून विठोबाच्या दर्शनाला जाईल, म्हणून ती नामदेव पायरी. आणि नामदेव अधिकार एवढा मोठा की ज्या काळात म्हणजे ब्राह्मण उरलेले सर्व शूद्र अशी कल्पना त्यावेळी, त्या शूद्रांना काहीच अधिकार नाही असा तो काळ. त्या काळामध्ये चोखोबांची समाधी मंगळवेढ्यावरून त्या अस्थी आणून नामदेव पायरीच्या बरोबर समोर म्हणजे बरोबर मंदिराच्या समोर केलं. केवढी क्रांती आहे आणि केवढं नामदेवांचं मान्यता आहे, म्हणजे कोणी हिंमत नाही त्याला बोलण्याची झाली. म्हणजे ही क्रांती 13व्या शतकातली ही मोठी क्रांतीच आहे म्हणजे तुम्हाला. आणि कसं आहे, या सर्व भागवत संप्रदायाच्या संतांच्या मध्ये त्यावेळी 13व्या शतकात सर्वात जास्त आयुष्यमान लाभलं हे नामदेव महाराजांना. जवळजवळ 80-81 वर्ष. बाकी सर्वांचे कमी अधिक प्रमाणात वगैरे. माऊलीने तर 21व्या वर्षी समाधीच घेतली. निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला, मुक्ताईने हैदराबादला, सोपान काकांनी सासवडला. त्यामुळं नामदेव महाराजांची मान्यता, त्यांचं श्रेष्ठत्व म्हणजे त्यांच्याबद्दल कोणाची हिंमतच त्यावेळी झाली नाही. त्यांचे वडील पण, आई वडील हे वारकरीच होते. आणि अशा मग सगळ्या त्या पालख्या एकत्र येतात. पालखीचं जसं एक वेळापत्रक असतं निघणं, तसं एक व्यवस्थापन शास्त्र आहे वारीचं फार मोठं. तर त्याला जवळजवळ किती वर्ष होऊन गेली, 800-900 वर्ष वारी चालूच आहे. पण त्याला मोठ्या प्रमाणात जे स्वरूप आलं ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज, त्यांना तपोनिधी म्हणतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांना तपोनिधी नारायण महाराजांनी पालखीमध्ये तुकोबांच्या पादुका घ्यायच्या आणि तीच पालखी घेऊन आळंदीला यायचं. त्याच एका पालखीत माऊलींच्या पादुका ठेवायच्या आणि पालखी पुढं जायची. हळूहळू गर्दी इतकी वाढली, त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की तुकोबांच्या पालखीचं पादुका एका पालखीमध्ये, माऊलींची
दुसऱ्या पालखीमध्ये असा विस्तार झाला, म्हणजे वारीचा विस्तार झाला. आणि मग लाखो लोक यायला लागले. आणि आज आपण बघतोय अक्षरशः शेकडो दिंड्या, आणि त्या दिंड्यांना एक क्रमांक दिलेले आहेत, पुढे आणि मागे असे ठरवून दिलेले आहेत. मग ते क्रमांक 1, 2 वगैरे त्याप्रमाणे क्रमांक आहेत दिंड्यांचे. त्या क्रमांकाप्रमाणे दिंड्या चालतात आणि त्या क्रमांकात कधी ढवळाढवळ होत नाही, कोणी मागे पुढे होत नाही आणि अत्यंत शिस्तबद्ध चालतात. कधी पोलिसांना त्रास होत नाही, पोलीस बंदोबस्त नाही. रस्त्याच्या एका बाजूने म्हणजे एकाच बाजूने. पूर्वी तर रस्ता अरुंद होता, आता मोठा झाला आहे. पुन्हा पालखी मार्ग वेगळ्या ठिकाणी केला आहे. आणि त्यानंतर पूर्वी कसं होतं, बैलगाड्या वगैरे चालत सगळं बरोबर नेणं. आणि त्या मुक्कामाच्या ठिकाणी गावातल्या लोकांनी वारकऱ्यांची एक श्रद्धा म्हणून माऊली आणि तुकोबांच्याबद्दल आणि सर्व संतांच्याबद्दल श्रद्धा, गावाचे लोक भोजन करायचे आणि मग त्यासारख्या दिंड्या प्रमुखांना द्यायचे, म्हणजे आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांना द्यायचे. ती परंपरा अजूनही चालूच आहे, ती खंडित नाही. आणि मग काय होतं बघा, काही महिलांच्या डोक्यावर हंडा आहे, पाण्याची टंचाई, मग पाणी घेऊन जायचं. काही महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे, ते तुळशी वृंदावन घेऊन जायचं. पुरुष जे आहेत त्याला पटका, पांढरा पटका, साधारणपणे त्याला पटकाच म्हणतात, फेटा वगैरे मुंडा समजत नाही. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराचा आहे पटका आणि ह्याचाही पटका असा. आणि पूर्वीपासून आजपर्यंत पटका हा प्रामुख्यानं तामिळनाडूत, चेन्नईला म्हणजे मद्रासला म्हणतो तोच पट्टा अजूनही वापरतात. उपरण्याचा पटना आणि पटका. साधारण पांढरा पोशाख असतो, उपरणं असतं. मग कधी कधी योग्य वेळी कमरेला बांधायचं, म्हणजे किती आरोग्याचे शास्त्र सांभाळे बघा. मणका आपला हा जो बेस आहे कमरेचा, तो कीर्तन करताना, हलताना, नाचताना हे होऊ नये म्हणून एक ठराविक अभंग आणि हे झालं की तो काढतात आणि कमरेला बांधतात. शास्त्र आहे म्हणजे मोठं. तसं चालण्याचं नियमावली. त्यानंतर सकाळचे अभंग कुठले म्हणायचे, दुपारचे कुठले म्हणायचे, कीर्तन झाल्यानंतर कुठले म्हणायचे, याला एक शास्त्र आहे. भजनानंतर कुठले भजन कसं म्हणावं, भजनात सुद्धा देवाच्या रूपाचे अभंग असतात प्रथम. नंतर मग ज्ञानेश्वर माऊलींचा गजर होतो, नंतर जय विठोबा रुक्माईचा गजर होतो असा. मग नंतर गवळणी वगैरे, नंतर अभंग, आणि मग नंतर शेवटचा बोललेली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध काय सुंदर म्हणजे हे आहे, म्हणजे तुकोबांचा अभंग आहे. आणि पुन्हा वारीमध्ये गात जागा गात जागा, म्हणजे असं गात गात अशा पारंपरिक चालीचे अभंग म्हणत म्हणत पंढरीच्या दर्शनाला जा, असा तो एक आनंद. सर्व घर, कुटुंब, संसार, आपल्या यातना किंवा आपल्या सुखदुःखाच्या, आह्य सुखाच्या, या सगळ्या कल्पना विसरून जायचं. खरं म्हणजे जीवनाचं तत्त्वज्ञानच भागवत संप्रदायाचं वारीचं ते आहे. पण निदान त्या 18-20 दिवसामध्ये तरी सगळं विसरायचं आणि जायचं, कशाची काळजी करायची नाही. माझी आई काही दिवस माऊलींच्या पालखीबरोबर शेळके पंचमंडळी दिंडी नंबर 4 आमच्या नारायणपेठेत निवडून विठ्ठल मंदिर, जिथं तुकोबाची पालखी उतरते आता आल्यानंतर, आणि माऊलींची पालखी विठोबा चौकात, दोन्ही आमच्या घरापासून फार जवळ. माझी आई जायची ते शेळके पंचमंडळी. वडील माझे हरिपाठ म्हणायचे, आंघोळ झाला की सकाळी हरिपाठ. आणि मी जिथं राहत होतो तिथे 2 चौक, निवडून विठ्ठल मंदिराचा चौक, आणि तिथं मग इतक्या नामवंत कीर्तनकारांची मी कीर्तनं ऐकली. शालेय जीवनापासून मला खूप संधी मिळाली कीर्तन ऐकण्याची. आणि वारकरी संप्रदायामध्ये श्रवण भक्तीला फार महत्त्व आहे. मनन, पाठन, चिंतन, वाचन वगैरे गाणं हे नाही, पण श्रवण भक्ती. निदान आपल्याला आता असं की असे वारकरी त्यांना वाचता येत नाही बिचारांना, पण शेकडो म्हणजे वर्षानुवर्ष श्रवण करून पाठांतर झालेले वारकरी मी बघितलेले आहेत. गाथा पाठ आहेत, ज्ञानेश्वरी पाठ आहे, नामदेवांचे अभंग पाठ आहेत, गवळणी पाठ आहेत, कबीराचे दोहे पाठ आहेत. कारण कबीराचे दोहे वारकरी संप्रदायाच्या भजनामध्ये गाण्याची परंपरा आहे पूर्वीपासून. तर अशी ती परंपरा आहे. आणि सरळ धोपट चाली ज्याला म्हणतात वारकरी संप्रदायाच्या, सरळ धोपट चाली म्हणजे पारंपरिक. त्याला काय कुठं खेड्यापाड्यातल्या माणसांना काय शास्त्रीय संगीत किंवा वगैरे अशी बैठक नाही, पण त्या धोपट आणि पारंपरिक चालीमध्ये सुद्धा एक शास्त्र आहे स्वरांचं. आणि ते कळत नकळत शेकडो वर्ष लोकांनी आत्मसात केले. आता पुढे त्यामध्ये शास्त्रीय संगीताची हे झाली, प्रवेश झाला, सुगम संगीत आलं, उत्तम संतवाणीचे कार्यक्रम, अभंग गायन,
वारकरी संप्रदायात उत्तम गाणारे मुळं जुने आणि नवीन तयार झालेली आहेत, उत्तम भजन गातात. आणि जसं बाबा महाराज सातारकरांनी दूरदर्शनच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, विराण्या माऊलींच्या ह्या सर्व जगभर पोचवल्या. फार सुंदर. म्हणजे त्यांचं मराठीतलं म्हणजे त्यावेळी लोक इतकं ऐकत होते. त्याचप्रमाणे अमेरिकेत जाऊन त्यांनी इंग्रजीमध्ये, कारण त्यांचं शिक्षण स्वतः इंग्रजी माध्यमात झालं होतं मुंबईला. आणि त्याशिवाय लताफत हुसेन खाँ साहेबांच्याकडे त्यांचं शास्त्रीय गायन झालं. त्यामुळं त्यांचं गायन काय अप्रतिम गात होते. आणि निरूपण फार साधं सोपं सरळ, खूप छान, खूपच छान ते हे करत होते. म्हणजे साधे म्हणजे एकदा आजच्या संपूर्ण राजकीय जातीय तणावाच्या, धार्मिक तणावाच्या राजकारणात हे फार बोलकं आहे. ते म्हणाले, बघा वारीचं वैशिष्ट्य काय आहे. जसं मी नेहमी सांगतो, तुकोबाचा अभंग आहे, सगळा अभंग सांगायची जरूर नाही, एका ओळीत. तुका म्हणे नाही जाती सवे कामं. काय सुंदर आहे. तुका म्हणे नाही जाती सवे कामं, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखात नाम आहे तो धन्य. दही जात धर्म पंथ विचारून टाका, काय करायचं काय आपल्याला. हे 400 वर्षापूर्वी सांगितले. ज्ञानेश्वर माऊलींनी जाती अप्रमाण मांडलेल्या आहेत. जात वर्ण कुळ सगळे हे गेले, विरून गेले. या वारीमध्ये काय, जात वर्ण म्हणजे वर्णाश्रम, श्रेष्ठत्व, हा ब्राह्मण क्षत्रिय शूद्र काय सगळं नाही, हे सगळं विरून गेलं आहे या वारीमध्ये. हे महत्त्व आहे वारीचं. आणि म्हणून वारी काय करते, नुसतं बोलायला नाही, ती श्रवण भक्ती करायला सांगते, मनन करते, चिंतन करते आणि प्रामुख्याने आचरण करायला लावते. वारीचं शास्त्र हे आचरणाचं शास्त्र आहे. आणि आता बघा, मागे एकदा दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये जालना किंवा त्या परिसरातली एक वारकरी महिला, खूप ऊर्ध्व 85-90च्या घरामध्ये असलेली, तिची दूरदर्शनवर आपले वारी कवर करतात ना वेगवेगळ्या चॅनल्सवर. तर एक अँकर मला तो एबी माझा कथा कोणता म्हणजे लक्षात नाही, तो गेला आणि ती जक्क म्हातारी थकलेली होती. त्या माऊलीकडे गेला. माऊली तो म्हणाला, आजी तुम्ही कधीपासून वारी करता वगैरे, म्हणजे असं माझी आई वडील वगैरे सांगत आले. बरं बरं बरं. मग त्याने मी बोलता बोलता कसं वाटतं तुम्हाला काय, नंतर मग बोलताना तो काय म्हणाला, हे फार ऐकण्यासारखे अशिक्षित महिलेने दिलेलं उत्तर आहे. मग आजी तुमची ही कितवी वारी आहे, म्हणजे असं 50वी 100वी काय जे असेल ते, आपण म्हणतो की नाही गेली 50 वर्ष 60, तर कितवी वारी आहे, अगदी सहज त्याने विचारलं त्या अँकरने त्या म्हातारीला. ती म्हातारी इतकी मिश्किट हसली बघा आजी ती. मला खरं ते बघताना मला फार आनंद वाटला की कुठल्याही शाळेत न गेलेली बाई पण एक जीवनाची फिलॉसॉफी तिने सांगितली. अनेक पंडितांना जमणार नाही ते सांगितलं. ते म्हणले, अरे बाबा वारी गिनायची नसती, वारी जगायची असती म्हणे. आता ती मराठवाड्यातली असल्यामुळे गिनायची म्हणजे मोजायची. ती काय म्हणाली, आजी वारी गिनायची नसते बाबा, वारी जगायची असते. काय उत्तर आहे म्हणजे सांगा, PhD केलेल्या माणसाला उत्तर समजणार नाही. म्हणून आचरण जगणं हे त्या अशिक्षित वारकरी बाईला सुद्धा कळालं. हे वारीचं वैशिष्ट्य आहे. आचरण महत्त्वाचं आहे. म्हणजे ऐहिक सुख याच्यापासून आपण कसं दूर जावं आणि आनंद कसा लुटावा. जे झालं त्याचं दुःख कधी करायची नाही, भविष्याची चिंता करायची नाही. वर्तमानातला आनंद आणि समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, हे शास्त्र या वारीमध्ये आहे. चित्ती असू द्यावे समाधान. कसं आहे, आनंद, एन्जॉय वगैरे शब्द हे आपल्याला त्या शब्दांना अर्थ म्हणजे महत्त्व नाही असं नाही, पण समाधान या शब्दाला फार महत्त्व आहे. आणि समाधान सहज मिळत नाही. ते तत्त्वज्ञान तुम्ही जगल्याशिवाय समाधान नाही मिळणार तुम्हाला. ते तर मग आयुष्यभर चिंता, यातना, कटकटी, सारखं म्हणजे अस्वस्थता ही तुमच्या आयुष्यामध्ये आहे. पण याच्यापासून दूर जाण्याकरता ही वारी आहे. आणि एकच इच्छा काय, पांडुरंगाचं दर्शन. म्हणजे सहज आणि काय गंमत आहे बघा, किती सुंदर संतांनी कल्पना केली. कोणता देव आपल्या भक्ताबरोबर संवाद करतो, पण हा विठ्ठल करतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज भक्त पांडुरंग. काय गुज हा शब्द बघा, गुज गोष्टी करणं.
आणि सांगणं यामध्ये खूप अंतर आहे, म्हणजे भावनेमध्ये खूप अंतर आहे. पण त्या अभंगात म्हटलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. काय सुंदर आहे. म्हणजे तो पांडुरंग भक्ताला विनंती करतोय. भक्त विनंती करून पांडुरंगाच्या दर्शनात निघाले आणि स्वतः साक्षात विठ्ठल भक्ताला म्हणतो, अरे बाबा निदान तुम्हाला नेहमी येता नाही आलं तरी आषाढी कार्तिकेला मला विसरू नका. आणि पुढचे त्या अभंगात फार सुंदर आहे. तुम्ही जर नाही आला तर मला कोण विचारणार, असं विठ्ठल म्हणतोय फक्त. असा संवाद तुम्हाला सांगतो कोणत्याच आध्यात्मिक तत्वज्ञानात तुम्हाला मिळणार नाही. जे देवाने स्वतःकडचं मोठेपणे झुगारून दिलेले आहे भक्तासाठी, हे वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं म्हणजे पहा, 13व्या शतकात नामदेव महाराजांनी उत्तरेमध्ये 12 वेळा प्रवास केला, दक्षिणेमध्ये 8 वेळा केला. काय कमाल आहे. म्हणजे खरं नामदेव महाराजांचं व्हिजन किंवा दूरदृष्टी किंवा एक म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञान मानव जोडण्याचं भागवत संप्रदायाचे तत्व आहे ना, ते कृतीमध्ये आणण्याकरता त्या काळात दळणवळणाची साधनं नाहीत. म्हणजे साधे रस्ते नाहीत, वाहनं तर सोडूनच द्या. 13व्या शतकात कुठली वाहनं, आता हेलिकॉप्टर विमानं पटकन जाते. त्या काळात त्यांनी 12 वेळा उत्तरेमध्ये आणि 8 वेळा दक्षिणेत. आणि विशेष म्हणजे ते तेलुगू शिकले, कन्नड शिकले, इकडे हिंदी शिकले, शेकडो अभंग हिंदीमध्ये लिहिले. त्यातले 64 अभंग गुरुग्रंथ साहेबात आहेत. आजही तिकडचे सरदारजी हे नेहमी पंढरपूरला येतात आणि त्यांचं जन्मगाव निरानरसी त्या गावी जातात. हजारो लोक टेकायला नामदेव महाराज. म्हणजे आता आपण भावनिक ऐक्याचं चर्चा करतो, हे ऐक्य घडून आणले 13व्या शतकात नामदेव महाराजांनी. हे माऊलीने सांगितलं ना, हे विश्वाची माझी घरं, ऐसी मती जायाची स्थिर, व्यापुनी चराचर आपणाचं झाला. काय बापरे. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सकाळू, सगळी ब्रह्मविद्यामध्ये. काय कमाल आहे हो. म्हणजे मला असं वाटतं की काय कुठली पर्यावरणाचा विचार केला त्यावेळी मानवी तत्वज्ञान. मी पहा ना आता, म्हणजे माऊलींची एक ओवी आहे, नगरेची रचावी. नगरेची रचावी म्हणजे नगराची, गावाची रचना कशी असावी, ज्याला आपण आता इंग्लिशमध्ये टाउन प्लॅनिंग म्हणलं की आपल्याला कळतं. पण माऊली म्हणतात नगरेची रचावी, त्याची रचना नगराची उत्तम असली पाहिजे. जलाशये निर्मावी म्हणजे पाण्याचा साठा, बंधारा, तलाव, तळी, धरण हे त्यावेळी सांगितले. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. आता आपण वृक्षारोपण होतं ना, ट्री प्लांटेशन, पण माऊली 13व्या शतकात महावने लावावी, अनेक वृक्षारोपण झाडे करा. कसे, नानाविध, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा, पण जंगल वाढवा आणि झाडं वाढवा. म्हणजे पर्यावरणाचा विचार काय तरी त्या काळात केला हो 13व्या शतकात. तुकोमांनी वृक्षवंदी आमा सोयरे वनचरे, पक्षीही सुसवरे आळविती. काय सुंदर. हा तुकोमांचा 17व्या शतकातला अभंग आहे, म्हणजे तो त्यानंतरचा आहे. अद्वैत तत्त्वज्ञान, द्वैत आणि अद्वैत, तू आणि मी फरकच नाही. म्हणजे ईश्वराशी नाही, आता तू मी समोर बसले, तू मी एकच आहे, त्याला अद्वैत तत्त्वज्ञान. आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये द्वैत तत्त्वज्ञान पण सांगितलेलं आहे, पण वारकरी संप्रदायाने अद्वैत तत्त्वज्ञान. आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, मग वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत संप्रदाय, तो समन्वयाचा आहे. आपल्या इथं शैव, वैष्णव म्हणजे आडवा गंध, उभा गंध असे, पुन्हा नाथपंथाचे लोक, हे कितीतरी पंथ आहेत. वारकरी संप्रदायाने हे सगळे पंथ एकत्र केले. डॉक्टर राचिम ढेरे हे फार मोठे संशोधक, चिंतक, लेखक होते. त्यांनी विठ्ठलाचा शोध याच्यावर सुंदर एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या विठ्ठल नामाच्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ते काय आहे, विठ्ठल एक महासमन्वय. त्या ग्रंथाचं खूप ग्रंथ गाजलेला आहे, पहा तुम्ही गमत बघा. तसे निवृत्तनाथ वगैरे मूळ नाथपंथातले, बरोबर की नाही, ब्रह्मगिरी वगैरे वगैरे नाथपंथातले. पण त्यांनी नाथपंथातले असून पूजा कुठलं केली, त्र्यंबकेश्वर महादेवाची, आळंदीला सिद्धेश्वर, बघा इकडे वृद्धेश्वर, चोपन काका, सगळीकडे महादेवाचे मंदिर आहेत. म्हणजे नाथपंथापासून निघाले ते महादेवाची श्रद्धा, आणि गेले कुठं, विठ्ठलाकडे. म्हणजे पूर्वी म्हणजे शिव आणि वैष्णव यांचा केवढा संघर्ष होता. मग पंढरपूरचं काय केलं, हरिहर भेद बिटला. म्हणजे हरी आणि हर म्हणजे महादेव, हा भेद मिटला ते पंढरपूर. भेदा म्हणजे जसा मानवातला भेदाभेद अमंगळ आहे ना,
तसा या पंथातलाही भेद सगळा मिटून टाकलेला आहे. मग ते नाथांनी ते काय साध्या अशिक्षित माणसांना देवीचा गोंधळ हे ते यातून म्हणजे अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोहा महिषासुरा मर्दाना लागोनी. आणि काय सुंदर आहे, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, द्वैत सारुणी माळ मी घालीन, भेद रहित वारीसी मी जाईन, आईचा जोगवा मागेन. काय सुंदर आहे. आता हे सामान्य माणसाला अद्वैत तत्वज्ञान नाथांनी इतकं सुंदर सांगितलं. हाती बोधाचा तो बोध असतो ना, झेंडा असतो का नाही, तो म्हणजे त्याला गोंधळामध्ये असतो बघा असा पोत लावलेला, हाती बोधाचा झेंडा म्हणजे कसा घेईल मग तो लोकांना प्रबोधन करायचं. हाती बोधाचा झेंडा मी घेईल, द्वैत सारुणी माळ मी घालीन, तू आणि मी हे अंतर सगळं भेदून टाकील आणि माळ घेईल, भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागेन. काय नाथांच्या सगळ्या गोष्टी अशा निवडल्यात, फार सुंदर आहे. नाथांची गवळण अशी आहे, त्यामध्ये सगळ्या धर्मांच्या गवळणींचं वर्णन केले आणि सगळ्या गवळणी मिळून पांडुरंगाच्या दर्शनात झाले. इतकं ऐक्याचं दर्शन तुम्हाला सांगतो मी कुठंच नाही आहे. उच्च नीच भावच नाही आहे, तू आणि मी पण नाही आहे. अहो, चोखोबांची पत्नी कुठल्या शाळेत गेली सांगा ना तुम्ही मला, पण अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तो पण गेले वाया, पाहता विठ्ठल पंढरीचा राणा. असं चोखोबाच्या पत्नीचा अभंग आहे. आता तो किशोरी आमोणकर आणि इतक्या नामवंतांनी आज तो एवढा गाजवला आहे, म्हणजे कुठल्याही शाळेतनं गेलेली चोखोबांची पत्नी ही तत्वज्ञान सांगते. अवघा रंग एकच झाला, तानापी ही न पाजा, म्हणजे हे सप्तरंग असे गोल फिरवले की पांढरे दिसतात, बरोबर, इंद्रधनुष्य. म्हणजे काय असा अवघा रंग एकच झाला, रंगी रंगला श्रीरंग. काय शब्दाची अनुप्रास यमक काय साधलाय चोखोबांच्या पत्नीने. मी तू पण गेले वाया, अहंकार मी आणि तू, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. काय म्हणजे किती सांगितलं तिथं थोडंच आहे या पंढरीच्या वारीचं. अद्वैत तत्वज्ञान आणि वैश्विक मानवता म्हणून विश्वाची प्रार्थना, माऊलींनी जी प्रार्थना केली ती विश्वाचीच केलेली आहे. आपल्या गावाची नाही, आपल्या जातीची नाही, आपल्या नातेवाईकाची नाही, आपल्या जिल्ह्याची नाही, आपल्या देशाची नाही, वैश्विक. आता विश्वात्मके देवे येणे वाकेत ने तोषावे, तोषवणीमध्ये द्यावे पसायला नाही. मला काय पसायला दे तर जगाच्या कल्याणाचं दे. विश्वात्मक देव, त्या मंदिरात देव आहेच, पण माऊलींचा देव कुठला आहे, तो विश्वाला गवसणी घालणार आहे. काय कमाल आहे. ते हे वारीने हे शिकवलं. आणि आज तर त्याची काळाची गरज फार आहे. धर्म, जाती, भाषा, पंथ या सगळ्यामध्ये देश म्हणजे माणसं जेव्हा वाटली जातात, एकमेकाचा सूड घ्यायला उठलेली आहेत, एकमेकाशी संघर्ष करायला उठले, त्यावेळी पंढरीच्या लोका नाही अभिमान, पडती पाया पडती जन एकमेका, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. आता भूत या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, जे जे सचेतन सजीव, नुसतं माणूस नाही, गाय म्हैस बैल श्वान कुत्रा मांजर पक्षी वृक्ष सचेतन आहे, त्याला सचेतनता आहे. या सगळ्यामध्ये देव आहे, ही कल्पना आहे. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. पण रामकृष्ण हरी या नामाचा गजर का भारतीय संप्रदायाने केला, तर बाळासाहेब भारदे म्हणायचे 3 नावाच्या मध्ये 3 महाग्रंथांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे म्हणाले. फार सुंदर सांग. राम म्हणजे रामायण, कृष्ण म्हणजे महाभारत आणि हरी म्हणजे भागवत. रामायण, महाभारत आणि भागवत या 3 ग्रंथांचं सगळं सार जय जय रामकृष्ण हरी या नामामध्ये. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजरी, तो हा विठ्ठल भरावा, तो हा माधव भरावा, हे पहिला अभंग आहे. किंवा मग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कराकाट्यावरी ठेवून या, तुळशीहार गळा वगैरे काय ते म्हणजे हा तुकोबाचा अभंग आहे. रूप पाहता हा माऊलींचा अभंग आहे. काय ते किंवा तुकोबांचा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, काय अभंग आहे हो फार. काय शब्द कुठनं त्यांच्याकडे यायचे मला कळतच नाही. 1996ला आळंदीला संजीवन समाधीला 700 वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने साहित्य संमेलन घेतलं होतं. शांता शेळके अध्यक्ष होत्या, नारायण सुर्वे मावळते अध्यक्ष होते, उद्घाटक लता मंगेशकर होत्या, कार्याध्यक्ष मी होतो
आणि स्वागताध्यक्ष कराड होते. असं ऐतिहासिक साहित्य संमेलन काय तुम्हाला सांगून त्याचं त्या ठिकाणी माझं निरूपण झालं. आणि 1992ला ज्ञानेश्वरीला, ग्रंथराज ज्ञानेश्वरी 700 वर्ष पूर्ण झाली. तो सोहळा 7 दिवस शासनाच्या वतीनं, विलासराव शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री, आणि शासनाच्या वतीनं 7 दिवस सोहळा वारकऱ्यांचा फार मोठा केला हो. त्याचं गाजावाजा केलं नाही, धर्माचं भांडवल नाही केलं मतं मागण्याकरता. 7 दिवस सोहळा नाथांच्या शेजारी जे समाधीच्या सानिध्यामध्ये गोदावरीच्या काठावर 50 आणि 60 हजार लोक बसलेले आहेत आणि कीर्तन प्रवचन चालू आहे आणि छानपैकी संतवाणी त्याचं निरूपण मी करतोय, असं भाग्य मला लाभलं. आळंदीला मी त्यावेळी केलं होतं. आणि त्यावेळी रूप पाहतापासून ते अगदी शेवटच्या अभंगापर्यंत असं काही निरूपण सुदैवाने जमून गेलं, कारण लहानपणापासून ऐकत आलो. बाळासाहेब भारदे, वि स पागे, शंकरबापू आपेगावकर, ठाकरे महाराजांचा सहवास लाभला. त्यांच्याकडनं खूप ऐकायला मिळालं आणि मी निरूपण केलं. आळंदीला तर मला पंडित भीमसेन जोशी अण्णा म्हणाले, हो उल्हासराव घ्या ही यादी म्हणाली आणि क्रमवारी सांगा. आणि मी माईक हातामध्ये घेतला. माझ्या उजव्या बाजूला वैकुंठवासी बाळासाहेब भारदे, त्यांच्या पलीकडे साखरे महाराज, डाव्या बाजूला प्रसिद्ध पखवाजवादक वारकरी शंकरबापू आपेगावकर आणि मी मध्ये माईक घेऊन, आणि डाव्या बाजूला मग अण्णा म्हणजे पंडित भीमसेन, त्यांच्या पत्नी आणि बाकी त्यांना साथ देणारे लोक. माऊली टाकळकर ज्यांचं आत्ता 100व्या वर्षी निधन झालं, ते टाळ वाजवायला म्हणजे बारक्या, त्यांनी जवळजवळ 40-42 वर्ष माऊली त्यांना पखवाज ह्या टाळाची साथ दिली. आमच्या मंडईतले वारकरी संप्रदाय इतकं सुंदर त्याचं. आणि कसं आहे की निरूपण जमून गेलो. आणि त्यावेळी मी लोक इतक्या टाळ्या, 50,000 लोक असतील, खूप लोक भेटले मला, म्हणले दादा खूप सुंदर निरूपण म्हणजे आता. आणि माझं निरूपण संपलं की स्वतः भीमसेन जोशी अण्णा भारतरत्न आणि त्यांच्या पत्नी वत्सलताई असा हात करायच्या, खूप सुंदर. माझ्या ते डोळ्यासमोर आहे अजून, डोळ्यासमोर आहे फार. रूप पाहता लोचरी पहिला अभंग त्याने गायला, निरूपण केलं. आणि ऐकायला बघा शांता शेळके, लता दिदी, हृदयनाथ मंगेशकर आणि नारायणराव सुर्वे, विद्याधर गोखले, राम शेवाळकर, खूप मंडळी होती हो. प्राचार्य शिवाजीराव भोसले, शिरीष पै, आचार्य अत्र्यांच्या कन्या. हा एक आनंद आयुष्यामध्ये, तो फार मोठा आनंद मिळाला मला. आणि त्यावेळी मी एक म्हणजे कधी कधी काय असतं की सर्व संतांच्या अभंगामध्ये एक जे होतं ना, म्हणजे गदिमांचं अण्णांचं जे गीत आहे गाजलेलं, देवाची आळंदी, तो जो म्हणजे गुळाचा गणपती या चित्रपटात, कुठल्या तरी चित्रपटात पु ल देशपांडेंनी त्याला चाल दिलेली आहे. इंद्रायणी काठी लागली समाधी, ते गीत गदिमांचं आहे. बाकी सगळे अभंग आहेत सगळ्या संतांचे, फक्त एवढंच गीत अण्णांचं. पण ते इतकं चपखल बसलं की ते अभंगासारखंच लोकांना वाटलं. तर तो अभंग जेव्हा गायल्यानंतर मी त्याचं निरूपण जे केलं तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं की मला ते भावलं, म्हणजे डोळ्यात पाणी आलं माझ्या त्यावेळी, की मला अण्णा गात होते. गदिमा अण्णांचं हे भक्तिगीत आहे म्हटलं, पु ल देशपांडेंनी त्यांना संगीत दिलेलं आहे आणि अण्णांनी ते गायले त्या चित्रपटामध्ये. इंद्रायणी काठी लागली समाधी, आणि काय त्यावेळेचं वर्णन केलं म्हटलं की. आणि ते गात असताना मी अण्णांच्याकडे पाहत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर गदिमांचं जे त्यातली एक ओळ आहे की त्या समाधीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींची समाधी चाळवली, म्हणजे हल्ली तो भास मला झाला म्हटलं. असं मी ते सांगत होतो. आयुष्यातला एवढा मोठा आनंद आहे आपल्या आयुष्यात फार, तो मला मिळाला आहे. म्हणजे आणि मामासाहेब दांडेकर वगैरे, बाळासाहेब भारदेंची प्रवचन कीर्तन ऐकणं हाच एक फार वेगळा आनंद होता रे बाबा. आणि त्यामुळे काय होतं, समाधान या चित्राचा अर्थ मला कळाला. म्हणजे मामासाहेब दांडेकर एक नेहमी सांगा वारी काय अनेक गोष्टी शिकवते. तर ते म्हणायचे की माणूस काय आहे दैनंदिन जीवनामध्ये सारखा मग्न आहे. कुठे कशामध्ये मग्न आहे तो, तर कालची काहीतरी त्याला एखादी आठवण दुःखद आठवते आणि रोज त्याला उद्या भविष्याची चिंता त्रस्त करते आणि त्याचा वर्तमान अस्वस्थ होतो म्हणाले वारकरी. मग ते बाबासाहेब दांडेकर म्हणाले वारी काय शिकवते म्हणाले. ते म्हणाले भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता याच्यामध्ये वर्तमान काळ हा वाया जाऊ नये हे वारी शिकवते म्हणाले. आणि मग ते म्हणाले कालची आठवण
आणि उद्याची चिंता यामध्ये तुम्ही आज वाया घालवू नका, हे वारी शिकवते म्हणा. हा आपला प्रत्येकाचा वाया चालला आहे. आज आपला प्रत्येक वाया चालला आहे चिंतेमध्ये किंवा कालच्या आठवणीमध्ये. ते कालची आठवण करून काही उपयोग नाही, ते होऊन गेलेली गोष्ट आहे. उद्याची चिंता करण्याचा अर्थ नाही, कारण काय ते आज उद्या चिंता होणारच आहे. मग आज काय करावं ते जर तुम्ही योग्य तऱ्हेने केलं, नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करा, चिंता करू नका, कालची आठवण करू नका, प्रत्येक वर्तमान तुमचा आनंदी होईल म्हणाले. आणि आनंदाचं रूपांतर समाधानामध्ये, आयुष्याच्या समाधानामध्ये ही वारी शिकवतं. ही फिलॉसॉफी काय झालं तुम्हाला सांगू का, त्या काळामध्ये मुळातच राष्ट्रपिता महात्मा गांधींचं जे आध्यात्मिक नैतिक अधिष्ठान होतं राजकारणाला, समाजकारणाला, त्याला अध्यात्म आणि नैतिकतेची जोड होती, फार महत्त्वाची आहे. आणि तसं तत्त्वज्ञान पाळणारे असंख्य नेते आणि स्वातंत्र्यसैनिक त्यावेळी होते. महाराष्ट्रापुरतं बघायचं झालं तर अनेक लोक होते, पण त्यामध्ये मी ज्यांना फक्त जोडून पाहिलं ते म्हणजे विधान परिषदेचे सभापती असलेले वि.स. पागे, ज्यांनी आपली रोजगार हमी योजना सुरू केली, देशामध्ये पहिली. ती इंदिरा गांधींनी स्वीकारली, ती देशामध्ये मनमोहन सिंगांनी लागू केली. त्याचं नाव नंतर मनरेगा झालं आणि आता ते महात्मा गांधींचं नाव बदललं आहे. आणि याने नाव बदलण्याशिवाय सरकारने काहीच केलं नाही. पण ती मूळ योजना ही वि.स. पाग्यांची. आणि वि.स. पागे म्हणाले की मला ही योजना भागवत संप्रदायाने आणि विशेषतः जगद्गुरू संत तुकारामाच्या अभंगातून मिळाली. आज तुम्हाला सांगतो खरं जे कारण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी आपल्या भाषणामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषणामध्ये मराठी अभंग घेतला तुकोबांचा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे दापुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करी जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. या अभंगाने मला शिकवलं ना म्हणलेलं आहे, अरे जो सर्वात शेवटचा आहे ना त्याला न्याय दिला पाहिजे ना, त्याला हक्क आहे रोजगाराचा, तो मला जाणवला म्हणजे या भागवत संप्रदायातून. त्यातनं ही रोजगार हमी योजना आली. आता असे दिग्गज मंडळी स्वातंत्र्यसैनिक होते. पागेसाहेब, बाळासाहेब भारदे, ते स्वतः प्रवचनकार होते, कीर्तनकार होते. आणि असे गावागावामध्ये अनेक भागवत संप्रदायाची मंडळी काँग्रेसतर्फे निवडून आली. तुम्हाला गंमत वाटेल, मामासाहेब दांडेकर म्हणजे ह्या वारकरी संप्रदायाचं अत्यंत मोठं श्रद्धास्थान, ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, जोग महाराज, मामासाहेब वगैरे आणि त्यांच्याबरोबर इतर लोकांनी. ते स्वतः प्राचार्य होते, पण त्यांचं पूर्ण घर हे स्वातंत्र्यसैनिक होतं, गांधींचे अनुयायी. त्यांच्या परिवारातलं एक दांडेकर काँग्रेसतर्फे आमदार होते पालघरमधनं. त्यांचं मूळ गाव पालघर, आता जो जिल्हा झाला आहे, पूर्वी तालुका होता ठाणे जिल्ह्यात, आता जिल्हा झाला आहे. अशी परंपरा होती ना, त्याला नैतिक अधिष्ठान होतं. आणि त्यामुळं काँग्रेसकडे एक पण आणि त्यात दिखाऊपणा नव्हता, तो श्रद्धेचा भाग होता. आता जे लोकांचं धर्मांधतेचं लक्षण आहे हा दिखाऊपणाच आहे. आणि तो दिखाऊपणा किती पोकळ आहे दुर्दैवाने. हे अयोध्येच्या राम मंदिरात आता झालेली चोरी जी आहे ती पाहिल्यानंतर मला फार यातना होतात, तुम्हाला सांगतो, खूप यातना होतात. ही काय आहे म्हणजे किती श्रद्धा. आणि याला छेद देण्याचं काम वारकरी संप्रदायाने त्या काळापासून केलं. शिवाय बसलेली जी माणसं होती त्यांना वारीबद्दल, वारकऱ्यांच्याबद्दल, स्वतः यशवंतरावजी त्यांची आई वारी करायची ना. आईने आपल्या चव्हाण साहेबांनी आपल्या लहानपणच्या आठवणीत लिहिले ना, त्यांच्या दिवाळी अंकाच्या लेखामध्ये फार सुंदर लिहिले. लहान होतं म्हणाले. आणि बैलगाडीतनं चालत असं आम्ही कराडून पंढरपूरकडे गेलो. आणि ते गर्दी, त्यावेळची गर्दी म्हणजे यशवंतरावजी 6-7 वर्षाचे होते. आणि आईने माझं बोट धरलं होतं. आणि नाही, आईचं बोट धरलं होतं कारण मी लहान चुकून आहे म्हणून. आणि देवळात गेलो म्हटले मी, गर्दीतनं वाट काढत. आणि सारखी माझी आई मला म्हणायची, यशवंता बोट सोडू नको, माझं बोट सोडू नको. तर मला लहानपणी लक्षात नाही आलं. म्हणजे आम्ही हळूहळू गेलो, देवळात गेलो, बघितलं. पुढं जरा मोठा झालो, शाळेत गेलो, कॉलेजला आलो, मग बघितलं ज्ञानेश्वर माऊली म्हणजे काय, तुकोबा म्हणजे काय, मला कळायला लागलं वाटलं. आणि अवघं मानवतेचं तत्त्वज्ञान आणि जगाचं कल्याण असे सांगणारं हे तत्त्वज्ञान होतं. आणि समता, ममता, समता, करुणा, दया, क्षमा, शांती हे सगळं या वारीत सामावलेलं आहे. त्यामुळं समतेचा दृष्टिकोन मला वारीत दिला.
आणि माझी आई जी मला म्हणत होती की यशवंता बोट सोडू नको, तर ते बोट सोडू नको म्हणजे हा विचार सोडू नको म्हणाले. तो विचार मी कधी सोडला नाही म्हणाले. वारकऱ्यांचं कसं आहे बघा, आचरण तुम्हाला सांगितलं. आता गळ्यामध्ये माळ घालतात, तुळशी माळ, म्हणजे काय होतं, शाकाहारी, कुठल्याही व्यसनापासून प्रचंड दूर, कधी व्यसनाला स्पर्शच नाही आहे. तुम्हाला सांगतो मी, वारकरी संप्रदायामुळं समाज किती सुदृढ केला आहे. मग त्याला ती काय अंधश्रद्धा नाही, माळ घालणं म्हणजे तुम्ही शाकाहारी असलं पाहिजे आणि निर्व्यसनी असलं पाहिजे. आजही खेड्यापाड्यात, विशेषतः तुम्ही मराठवाड्यात जा, मुळशी मावळात जा, कुठे पुष्कळ, अगदी कोकणातल्या तुम्ही पनवेलपासून अनेक वाड्या आणि कोकणातल्या लहान लहान गावात तुम्ही गेला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मच्छीमार, आगरी कोळी, म्हणजे त्यांचा व्यवसाय मच्छीमार, पण गळ्यात माळ आहे. मुंबईला तुम्हाला अनेक माळकरी सापडतील, खूप अध्यात्म भाव, आणि केवढे कीर्तनकार, तिथं पण कीर्तनकार आहेत. त्यामध्ये पुढं काय झालं, जसं ह्या देवळातली जी चाळ बांधून शास्त्रीय संगीत गाण्याची जी ती नारदीय परंपरा कीर्तनाची, तीही चांगली, पण ती फार सामान्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. पण भागवत संप्रदायाचं कीर्तन मात्र लाखाच्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं. हे वारकरी संप्रदाय. नंतर मग गाडगे महाराजांचं कीर्तन, त्यांची एक परंपरा वेगळी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कीर्तन, ते गुरुदेव सेवा मंडळाचे कीर्तन, पण ही सगळी जवळजवळ सारखीच आहेत, म्हणजे एकमेकाला पूरक आहेत. मग यातनं काय होतं, भक्तिरस, अद्वैत तत्त्वज्ञान, ज्ञानभक्ती, कर्मयोग, क्षमा, शांती, करुणा, दया, मानवता, समता या विचारांचं आपोआप प्रबोधन होतं, म्हणजे माणसं घडवण्यामध्ये. पुन्हा गळ्यात माळ असल्यामुळं शाकाहारी, आणि कुठलंही व्यसन नाही. आज जे लाखो लोक तुम्हाला व्यसनमुक्त दिसत आहेत, त्याचं फार मोठं श्रेय वारकरी संप्रदाय आहे. कायदा केला, पोलीस आहेत, तरी अलीकडे जी मुलं खोट्या गोष्टीला प्रतिष्ठा, म्हणजे दारूला प्रतिष्ठा, आणि मग कुठंतरी पबमध्ये जाणं, पैसा उडवणं, आणि पैसाचा म्हणजे कुठला असा 2 नंबरचा पैसा, हे पैसे उधळून टाकतात लोक. आणि मला दारूची दुकानं कुठं बघितली की अत्यंत चीड येते. मला सांगतो मनापासून, की म्हणून तो कायदा केला की शाळा, शैक्षणिक संकुल, मंदिरं याच्या आसपास असू नये. पण आता काही नाही, सगळं मोडलं आहे, कुठेही. आणि लोक या वेगळ्या दारूच्याच नाही, म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ असतील किंवा वेगवेगळ्या जगातल्या ज्या ड्रग ॲडिक्शन आहेत, तरुणांना समजलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय कट आहे आपला देश उद्ध्वस्त करण्याची, तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याची. त्या गळाला तुम्ही लागताय. एक प्रकारे स्वतःचं तर नुकसान करताय, कुटुंबाचं करताय, आणि देशाचं करताय, आणि एकूण मानवजातीचं करताय. हे सगळं आपण म्हणून वारीचं तत्त्वज्ञान हे सर्वांच अर्थात तरुणांना तर फार महत्त्वाचं आहे. त्यांनी लांबून पाहून दुसरं काही टिंगलटवाली करण्यापेक्षा वारीमध्ये येणं अनुभव घ्यावा. गाथा तुकोबाची, ज्ञानेश्वरी काय आहे ते पाहावं, ऐकावं, म्हणजे मग त्यांच्या एकूण आचरणामध्ये फरक पडेल. तुम्हाला गमत सांगतो, आचार्य आत्रे पूर्वी मुंबई पुण्या प्रवास करायचे. ते प्रत्येक प्रवासात देहूला जायचेच, देहूचं दर्शन घ्यायचे. त्यावेळेच्या त्यांच्या नोंदी आहेत तिथल्या चोपडीमध्ये, किती तारखेला आत्रे आले, किती तारखेला. आणि मग त्यावेळी ते म्हणाले होते की ज्याच्या घरी नाही तुकारामाची गाथा त्याच्या डोक्यात हा लाथा म्हणा, असं आत्रेयांनी म्हटलेलं आहे. आणि अर्थात अनेक नामवंत सगळ्या संतांनी साधी गोष्ट ठेवतात. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, पाक्षिक, मूकनायक आणि प्रबुद्ध भारत ही 3 त्यांची, आणि खूप लिखाण वेगळं आहे, पण नियतकालिक, साप्ताहिक, पाक्षिक, वर्तमान. तर बहिष्कृत भारत आणि मूकनायक या दोन्हीही वर्तमानपत्राचं शीर्षक जे आहे, शीर्ष वाक्य तुकोबाचा अभंग आहे. निशब्द वाजवली तोंड, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. शेवटी मी वाजवलं म्हणजे तोंड, अभिव्यक्ती स्वातंत्र्य पण सांगितली ना. म्हणजे वेदांचा तो अर्थ तुम्हाशीच ठावा, इतरांनी व्हा, तुम्ही कोण सांगणार आम्हाला. तुकोबा म्हणाले, वेद आम्हावरी रुसला, आम्ही पकडले त्याच्या बाला, त्याच्या बापालाच पकडलं म्हणले. त्याचा निर्माता आहे, त्यालाच पकडला आम्ही, तुम्ही कोण शिकवणार आम्हाला. म्हणजे पंडितांना त्यांनी सवाल केला. पण काय आहे, अजूनही पंडितांचं पांडित्य गाजवण्याचं जात नाही, हे दुर्दैव आहे. ठीक, अर्थात सगळे तसे नाहीत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, बाबा महाराज सातारकर, त्यांचे काका दादा महाराज सातारकर अप्रतिम ज्ञानेश्वरी सांगायचे.
त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला नरहर शास्त्री जोशी पहाटे मंदिरात यायची, रामाच्या मंदिरात फलटणला. आणि नरहर शास्त्री जोशी म्हणजे नोमवी आणि नंतर मग SP कॉलेजचे प्राचार्य, जिथं मामासाहेब होते, डॉक्टर प्रणव जोशी, संत वाङ्मयाचे फार मोठे व्यासंगी, अत्यंत विद्वान, त्यांचे वडील नरहर शास्त्री जोशी हे दादा महाराज तातरकरांची ज्ञानेश्वरी ऐकायचे. म्हणजे विचार करा कशी ज्ञानेश्वरी सांगत असते, साध्या सोप्या रसाळ भाषेत सांगतात. आपले पत्रकार मधुकर जोशी आचार्य यांच्याकडे होते आणि शाळीग्राम या दोघांनी मिळून महाराष्ट्राचं संत दर्शन नावाचा एक फार मोठा आक्षेपणाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विभागात, आता लौकिक अर्थाने आपल्याला ही मोठी नावं संतांची माहीतच आहेत, पण प्रत्येक विभागात जे इतर संत होऊन गेले, जे दिंड्या झालेल्या आहेत, कुठली दिंडी 200 वर्षापूर्वीची आहे, कुठली 250 वर्षापूर्वीची आहे, कुठली 300 वर्षापूर्वीची, अशी परंपरा. तर या परंपरांचा अभ्यास करून त्या संतांची नोंद घेतलेली आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ परभणीमध्ये दैठण्याला आणि लोहगावला 2 फड आहेत ठाकूरबुवांचे. त्यानंतर आपले वास्कर महाराज, ज्यांच्याकडे परंपरेने तुकोबांनी वैकुंठ गमन करताना आपला विणा हा वास्करांच्याकडे दिला, त्यांच्या फडाकडून तो विणा आहे, श्रद्धा आहे. टाळ हा आपल्या बोधले महाराजांच्याकडे दिला, भगवंताचं मंदिर बार्शीला, त्या बोधले महाराजांच्याकडे तुकोबांचा टाळ आहे, अशी श्रद्धा आहे. आणि एक टाळ या आळंदी आणि मोशीच्या मध्ये त्यामध्ये पडला, त्या वैकुंठ गमनाची, अशी श्रद्धा आहे. म्हणून त्या चिखली गावला टाळेगाव चिखली म्हणतात, एक टाळ पडला तिथं म्हणाने, अशी श्रद्धा आहे. हे फार म्हणजे शेकडो वर्ष आजही चालू आहे, पुढेही भविष्यात. आणि मी तर म्हणतो जगातल्या सर्व जटिल प्रश्नांची उत्तरं मानव कल्याणाकरता शोधायची असतील तर मला माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या आकलनाप्रमाणे जगात खूप तत्त्वज्ञान आहेत, धर्म आहेत, पण भागवत संप्रदायाचं तत्त्वज्ञान जगातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन उकल करून जग हे शांतता आणि मानवता याच्यामध्ये गुंफण्याचं सामर्थ्य हे आपल्या वारकरी तत्त्वज्ञानात आहे. असं म्हणजे माझं आपलं एक माझी श्रद्धा आहे. हे विश्वाची माझे घरं काय असतं, इतक्या छळानंतर देखील ज्ञानेश्वरांचा, सगळ्या भावंडांचा, आईवडिलांचा छळ केला पंडितांनी, ज्यांनी काय विद्वानांनी, त्याच्याबद्दल अवाक्षर न काढता शेवटी जगाच्या कल्याणाची प्रार्थना करणं आणि ज्यांनी छळले त्याचा नामोच्चारही नाही करणं, याच्यापेक्षा उदात्त मनाचं दर्शन ते लौकिक करताना कोणापुढेच मिळणार नाही तुम्हाला, असं अलौकिक आहे.